विषमुक्त गंजरोधक पदार्थांची असावीत हे मॅन्डेट आहे. बऱ्याच वेळेस आपण बघतो की स्टेनलेस स्टील नसतं किंवा फूड ग्रेड नसतं, तर ते चालणार नाही. त्याचबरोबर ती तात्काळ किंवा चांगल्या पद्धतीने इमिजिएटली स्वच्छ करता आली पाहिजे, ज्याला आपण CIP म्हणतो, क्लिनिंग प्लेस, ते पटकन करता आलं पाहिजे, त्या दृष्टीचीही पाहिजे. तिसरा महत्त्वाचा जो मुद्दा इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीतला, तो परवानाधारक जे आहे ते कीटक नियंत्रण, पेस्ट कंट्रोल जे आहे त्या बाबतीत त्यांचं संस्थेबरोबर टायअप पाहिजे, ज्या रजिस्टर्ड आहे त्यांच्याकडून ते पेस्ट कंट्रोल रेग्युलर बेसिस ते घेणं अपेक्षित आहे. तो वैध करार असला पाहिजे आणि त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा उंदीर, कीटक व माशांचा प्रादुर्भाव याच्याबद्दल शून्य सहनशीलता किंवा 0 टॉलरन्स पॉलिसी आहे, त्याप्रमाणे इम्प्लिमेंट केलं पाहिजे. गेल्या वेळेस मी हॉटेल, रेस्टॉरंट आणि इटरीच्या बाबतीत मी हे एक सांगितलं होतं की पेस्ट कंट्रोल व्यवस्थित पाहिजे. माझ्या असं काही निदर्शनास येतं की बऱ्याच लोकांनी त्याच्यामध्ये सुधारणा डेफिनेटली केलेली आहे, परंतु काही ठिकाणी फक्त ते सर्टिफिकेट दाखवलेलं गेलेलं आहे की आम्ही करून घेतलेलं आहे म्हणून, पण ते केलं जात नाही. यांच्यावरती आम्ही फक्त सस्पेन्शनशीच नव्हे तर रजिस्ट्रेशन कॅन्सलची कारवाई करून त्याच्यावर प्रॉसिक्युशन पण करणार आहोत. तर हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की फसवण्यासाठी करू नका, हे कंप्लायन्ससाठी आहे, हे थ्रेटन करण्यासाठी नाही, कारण याचा पूर्णपणे इम्पॅक्ट हा आपल्या नागरिकावरती, प्रत्येकावरती होतो, कारण ते फूड कंझ्युम केलं जातं आणि त्याचे परिणाम होतात. दुसरा जो मुद्दा मी सांगितला तो दूध स्वीकारणे, खरेदी, साठवणूक व शीतसाखळी हा एक क्रिटिकल पॉईंट आहे. याच्यामध्ये जे दूध घेतो आपण ते सर्व दूध व कच्चा माल जो आहे हे फक्त रजिस्टर्ड व्हेंडर्सकडूनच घेणं अपेक्षित आहे, कारण आपल्याला ट्रेस करणं गरजेचं आहे. मॅन्डेट आहे रजिस्टर्ड व्हेंडर्स त्यांच्याकडे असणं, त्यांचं रेकॉर्ड असणं, दररोज किती घेतलं त्याचं रेकॉर्ड असणं, त्याच्यामध्ये रिजेक्टेड जर काही दूध असेल तर त्याचं रेकॉर्ड व्यवस्थित ठेवणं, त्याचं रजिस्टर मेंटेन करणं, ते सबमिट करणं, हे सर्व जे कलेक्शन सेंटर्स आहेत, जे युनिट आहेत त्यांना मॅन्डेटरी आहे. हे खरेदी व संकलनाभावाच्या नोंदी कमीत कमी 6 महिने हे त्यांनी प्रिझर्व करायच्यात. 6 महिन्यामध्ये कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा ऑथॉरिटीने ते रेकॉर्ड जर मागितलं तर त्यांनी सबमिट करणं मॅन्डेटरी आहे. त्याचबरोबर प्राप्त होणाऱ्या प्रत्येक खेप, ज्याला ट्रिप म्हणतो, टँकरच्या माध्यमातून असेल किंवा इतर असेल, ती स्वीकृतीपूर्वी चाचणी करणं बंधनकारक आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे टँकर येतो त्यावेळेस ॲक्सेप्ट करण्याच्या अगोदर त्याच्या ज्या मॅन्डेटरी टेस्ट आहेत त्या कंपल्सरी आहेत. त्या टेस्टमध्ये ते स्टँडर्डप्रमाणे जर असेल तरच ते ॲक्सेप्ट करायचं, अन्यथा रिजेक्ट करायचं. आणि रिजेक्ट केलेला जो गुड्स आहे किंवा जे व्हेकल आहे त्याच्या बाबतीतचं इन्फॉर्मेशन बाकी सर्वांना पण द्यायची. अन्यथा काय होतं की एका ठिकाणी रिजेक्ट केला जातो, तेच टँकर दुसरीकडे जातं, तिथं ॲक्सेप्ट केलं जातो, ते चालणार नाही. बैठकीमध्येही मी सांगितलं होतं, आता मी परत रिपीट करतोय की अशा प्रकारचं एका ठिकाणी जर गुड्स रिजेक्ट केलं आणि ते कारण द्यावं लागतं की तुम्ही ह्या कारणासाठी आम्ही रिजेक्ट करतोय, तर दॅट विल नॉट बी ॲक्सेप्टेड एनिवेअर. आणि असं जर झालं तर जो घेणारा आणि विकणारा दोघांना आम्ही जबाबदार पकडून त्यांच्यावरती आम्ही कारवाई करणार आहोत. ते करताना कोणत्या प्रकार, ज्यावेळी रिसेप्शन करतो तर आपण काय बघितलं पाहिजे, कोणत्या प्रकारच्या टेस्ट आपण जे म्हणतो, साध्या असे टेस्ट असतात पण इम्पॉर्टंट आहेत, क्रिटिकल आहेत. जरा ऑर्गॅनोलेप्टिक तपासणी म्हणतात. आता ऑर्गॅनोलेप्टिक म्हणजे काय, आपल्याला आपल्या डोळ्याने दिसतं, नाकाने वास येतो, ह्या ज्या गोष्टी बघायच्यात, कलर असेल, ह्या गोष्टी त्याला ऑर्गॅनिक आपल्या ऑर्गन्सनी, पंचेंद्रिय म्हणतो आपले जे आहेत त्याच्या माध्यमातून पहिली टेस्ट असते, ते आपण बघायची असते. त्याचबरोबर तापमान, टेम्परेचर आहे ते बघायचं असतं. दूध स्निग्धांश म्हणजे फॅट जे आहे त्याच्यामधलं ते टेस्ट करायचे असते. त्याचबरोबर सॉलिड नॉट फॅट्स याची काय परिस्थिती बघायची असते. क्लॉट ऑन बॉइलिंग किंवा अल्कोहोल टेस्ट ज्याला म्हणतो ती करायची असते. ही सर्व गोष्टी जर केल्या तर बेसिकली ते स्टँडर्डप्रमाणे आहे किंवा सबस्टँडर्ड आहे किंवा अनसेफ आहे आपल्याला कळतं, आणि त्याच्यानंतरच ते दूध ॲक्सेप्ट करायचं आणि मग पुढे जाऊ द्यायचं. ते जर त्या टेस्टमध्ये सबस्टँडर्ड येत असेल तर ते रिजेक्ट व्हायला पाहिजे आणि त्याच्यावरती त्यांना सांगून ते रिजेक्ट ॲक्च्युली डिस्ट्रॉय व्हायला पाहिजे, कोणत्याही दुसऱ्या चेनकडे जाता कामा नये. दुसरी महत्त्वाची जी बाब आहे, शीत साखळी ही खूप क्रिटिकल आहे. कोल्ड चेन ज्याला म्हणतो, कोल्ड चेन मेंटेन करणं हे बंधनकारक आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड, कॉम्प्रोमाइज आपण मान्य करणार नाही. कच्चं दूध जास्त शक्यतोवर लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त कोणत्याही परिस्थितीत 2 तासाच्या आत कोल्ड चेनमध्ये आणलं पाहिजे. म्हणजे तुम्ही दूध काढल्यानंतर 2 तासापर्यंत ते व्यवस्थितपणे त्याला कोणत्याही प्रकारचं बॅक्टेरियल किंवा हे ग्रोथ होत नाही. ते जर व्यवस्थित आपण सॅनिटरी कंडिशनमध्ये व्यवस्थित ठेवलं, प्रिझर्व केलं तर. पण 2 तासानंतर त्याला मात्र तासाच्या आत ऑलमोस्ट आपल्याला ते कोल्ड चेनमध्ये आणायचं असतं. कोल्ड चेन म्हणजे इथे 4 डिग्री सेल्सिअस असतं
आणि म्हणून आपण गेल्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं की जे मेजर ठोक खरेदीदार आहेत, डेअरीज आहेत किंवा पावडर प्लांट किंवा इतर मिल्क प्रोड्युसर्स आहेत, ज्यांना